नारळ घेतला आता मोठ्या मोठा असं फोडू का फरशीवर तुला विचारलं फक्त फोडू का म्हणून ग तसं म्हणून नाही काय हाय का आता बड्डेच्या दिवशी काय अगं नारळ फोडू का म्हणले डोक्याचं नाव तर घेतलं का मी बरं फोडा काय खुशा कसली ती मम्मा बघ केला आपल्या फोटोशूटचे पण गुढी हितच होते पाणी पाणी थांबा पाणी प्यायलासाठी लेकरांना बसून ठेव बरोबर जय शंभूराजे नारळात तेवढं पाणी होतं सगळं तोंडावर पडलं माझ्या मी म्हणलं फुटायचं नाही सगळा शर्ट भिजला शर्ट भिजला असो छान असा नारळ पण फोडला आमच्या अशा प्रकारे गुढी पाडवा साजरी झालेला आहे अशा प्रकारे झालं तर पाणी प्यायला लागली सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून पण सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा